यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। विधान परिषदेसाठी भाजपात इच्छुकांची मोर्चे बांधणी। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून तयारीला सुरुवात। विधान परिषदेसाठी भाजपच्या 4 जागा, इच्छुकांची भाऊगर्दी। विधान परिषदेसाठी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते सोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। वसई विरारचे माजी आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी निवृत्त पृथ्वीराज बीपी यांच्याकडे वसई विरार महापालिकेची सूत्र। पारदर्शक प्रशासन आणि नियोजनबद्ध विकासावर भर देण्याचं पृथ्वीराज बीपी यांचं आश्वासन। महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे। लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांच्या डिस्पोजल झाला पाहिजे। ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण महत्त्वाच्या पुराव्यांसह आज खरातला कोर्टात हजर करणार। बनावट साप आणि वाघाची कातडी दाखवून भाविकांचे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराची एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातचा अजूनही शोध नाहीच। एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं फरार कल्पनाच्या मागावर। कल्पना खरातचा फोनही नॉट रिचेबल असल्यानं शोधण्यात अडचणी। भोंदू अशोक खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल। महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून खरात महिलेवर करायचा अत्याचार। महिलेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात केल्याचा खरातवर आरोप। खरातनं गोळ्या कुठून आणल्या, कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार खरातच्या नियमित संपर्कात होता याचाही तपास केला जाणार। वसईतील भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यचा विकृत चेहरा उघड। महिलेवर अत्याचार करत अश्लील फोटो व्हिडिओ पाठवून द्यायचा त्रास। या प्रकरणी पुण्याच्या माजरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। लाडकी बहीण योजनेतील पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी घेत होत्या लाभ। अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारनं गमावले 21,000 कोटी। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संस्थेची आज चौकशी। विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग यांनी नेमली द्विसदस्यीय समिती। तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी केली होती 1200 संस्थांच्या चौकशीची मागणी। 427 संस्थांना सभासद करून घेताना नियम डावलल्याचा बेलवाडेंचा आरोप। अभिनेते शरद पंक्षेंची मनुस्मृती संदर्भातल्या वक्तव्यावर दिलगिरी। मनुस्मृती वाचली असती तर जाळली नसती या वक्तव्याबद्दल दिलगिरी। आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे। मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे। पण तरी सुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो। मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 2026-27चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जाहीर। न्यासाचं वार्षिक उत्पन्न विक्रमी 182 कोटींच्या घरात। न्यासाच्या वार्षिक उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत 35% वाढ। राज्यात वादळी पावसाचा इशारा। अमरावती, चंद्रपूर, यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता। मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। पुढील 2 ते 3 दिवसात अंतर्गत भागात कमाल तापमान वाढणार। नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा। भंडाऱ्यातही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। कापणीला आलेलं पीक आणि भाजीभाज्यांचा पावसाचा फटका बसण्याची शक्यता। शेतकरी चिंतित। सलग 1.5 तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे बीड शहरात नगरपालिका प्रशासनाची पोलखोल। 15 दिवसांपूर्वीच बसवलेली सिग्नल यंत्रणा कोसळली। रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानं सुदैवानं कोणीही जखमी झाले नाही।
पंढरपुरात रात्री उशिरा अवकाळी पावसाची हजेरी 2.5 ते 3 तास झालेल्या पावसानंतर सकाळी पुन्हा मेघगर्जनेसह पाऊस. मराठवाड्यात मागील 2 दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 122 गावातील 5,409 शेतकऱ्यांना फटका, 3,261 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान, तर सर्वाधिक 2,665 हेक्टरवरील नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी तडाखा, वादळी वारा आणि गारपिटीमुळे आंब्याच्या पिकाला मोठा फटका. त्यामध्ये जेवढे आंबे आहेत त्या प्रत्येक आंब्याला कालच्या या गारपिटीमुळं असे मार लागलेला आहे. आणि हा मार जो लागलेला आहे त्याच्यामुळं कुठलाही आंबा बघा तुम्ही, तर याचं काय होत आहे की भविष्यामध्ये हा आंबा काही कामाचा नाही. कारण ज्यावेळेस हा आंबा पिकण्याच्या कंडिशनला येतो त्यावेळेस हा 100% आंबा नासणार आहे. म्हणजे जेवढ्या आंब्याला मार लागला आहे तो प्रत्येक आंबा हा 100% नासणारच आहे, तो काही कामाला येणार नाही. त्यामुळे दिसायलेत आंबे भरपूर, पण याच्यातला एकही आंबा आपल्याला कामाला येणार नाही. जळगाव जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा, मका, बाजरी, गहू, केळी आणि फळबागा सर्वाधिक बाधित, तर धरणगाव तालुक्यात काढणीला आलेल्या मका भुईसपाट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी. वाशिम ते काटा दरम्यान वादळी वाऱ्यामुळे सौर प्लांटचे 6 विद्युत खांब पडले. विद्युत पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. 3 महिन्यांपूर्वीच विद्युत खांब उभारण्यात आले होते, त्यामुळे कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित. गोंदिया शहरवासियांची तहान भागवणारं सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरण. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वैनगंगा नदीची पाण्याची पातळी खालावली. पुजारी टोला धरणाचं पाणी वैनगंगा नदीत सोडणार, जलजीवन प्राधिकरणाची उपाययोजना. वाढत्या उन्हात मुंबईकरांची एसी लोकलला वाढती पसंती. मार्च महिन्यात मध्य उपनगरीय रेल्वेवर 37 लाख प्रवाशांचा एसी लोकलनं प्रवास. हाच आकडा फेब्रुवारी महिन्यात होता 33 लाख. वसई विरारमध्ये सूर्या योजनेचा पाणीपुरवठा 7 दिवस बंद. MMRDA कडून तांत्रिक कामांसाठी पुरवठा बंद. 4 एप्रिलला विरार, 5 एप्रिलला नालासोपारा, 6 एप्रिलला नवघर वसई, तर 7 ते 10 एप्रिल दरम्यान पुन्हा त्याच भागामध्ये टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा बंद. नाशिकमधील अंजनेरी पर्वत परिसरात हनुमान जन्मोत्सव. हजारो भाविक दर्शनासाठी अंजनेरी पर्वतावर. हनुमान जयंतीनिमित्त जळगावात उत्साह. विविध मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा. पंचमुखी हनुमानासह रोटवत आणि औचित हनुमान येथील लोण्याच्या मारुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हनुमान मंदिरात महाआरती. पुण्यात हनुमान जयंतीचा उत्साह. पेशवेकालीन श्रीमंत भिकारदास मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, तर मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. पुण्यातील गोखले नगर परिसरातील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील गोखले नगर परिसरातील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग. हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजा अर्चा, अभिषेक आणि भजन कीर्तन कार्यक्रमांचं खास आयोजन. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादला राज्यातील एकमेव निद्रिस्त मारुती मंदिर. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. भाविकांची अडचण टाळण्यासाठी विशेष खबरदारी. बुलढाण्यात हनुमान जयंतीचा उत्साह. नांदुराचे जगप्रसिद्ध 105 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीला सूर्योदयावेळी जलाभिषेक, तर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भंडाऱ्याच्या श्री बहिरंगेश्वर मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा. भाविकांकडून सामूहिक रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण. भंडाऱ्याच्या मोहाडीत हनुमान जयंतीनिमित्त भव्य वारी. हनुमान चालीसाचं पठण आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत वारीचं स्वागत. गोंदिया सिव्हिल लाईन परिसरातील हनुमान मंदिरात दुग्धाभिषेक आणि पंचामृत स्नान. हनुमान जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा.
सांगली श्री पंचमुख मारुती मंदिरात जन्मकाळ सोहळा संपन्न. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी. सांगली जवळच्या तुंगमधील हनुमान मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी. नवसाला पावणारा मारुती म्हणून तुंगमधल्या मारुतीची ओळख. सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्लेमधील आरवलीचे वाळूशिल्पकार रविकार चिपकर यांनी साकारलं हनुमानाचं वाळूशिल्प. हनुमान जयंतीनिमित्त साकारलंय वाळूशिल्प. ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरात दख्खनचा राजा ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त पालखी सोहळा. तरुणांनी खांद्यावर नाचवली मानाची शासन काठी. चौफेर गुलाल खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावाचा जयघोष. नाशिकच्या नांदगावात ग्रामदैवत एकविरा मातेचा यात्रोत्सव. सुहास कांदेंकडून 7 किलो चांदीचे दागिने अर्पण. कांदे आणि पत्नी अंजुम कांदेंनी संबळवर धरला ठिका. या बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊया.